आता काय करायचं मला सांग पहिलं. पहिलं हे कटेड बनानास कापलेले केळ्याचे तुकडे तुकडे त्यामध्ये घालावे. ओके, सगळे घालायचे? हो घाला. ओके, त्यामध्ये दूध किती घालू बघ? घाला घाला. 2 कटेड बनानासला 1 कप मिल्क. 2 कटेड बनानासला 1 कप मिल्क. त्याच्यानंतर फ्रेश क्रीम अजून एक घाला. 1 मोर या. त्यानंतर ब्लूबेरी क्रश. ते किती घालायचं? ते घाला पूर्ण. घातलं तरी चालेल. हो, फुल घातलं तरी चालेल. त्यामध्ये हनी घाला, पूर्णच घाला. फुल बाउल. हो, फुल बाउल घाला. देन शुगर, साखर. शुगर हाऊ मच? 2 टेबलस्पून. हनी बनाना स्वीटच आहे म्हणूनच फॉर दॅट रिझन हे फक्त 2 टेबलस्पून. हो, ऑलरेडी स्वीट इज देयर. बस. नाऊ हे आपल्याला मिक्सरला ग्राइंड करायचं. शुड आय स्टार्ट? या. द मोर यू ग्राइंड ते जास्त थिक होतं. आणि बनानाज आणि हे थोडं ब्लूबेरी ड्राय रेझिन्स घालायचे त्याच्यामध्ये. त्यानंतर कसे लागतात? टेस्ट काय? हा टेस्ट स्वीट आहे. आपण ड्राय रेझिन्स मनुका जसं खातो सेम टेस्ट आहे. त्याच्यानंतर सब्जा. हे कसं आता गरमीचे दिवस आहेत त्यामुळे सब्जा तुमच्या शरीराला थंड. नुसता सब्जा खाऊ नका टाइमपास म्हणून. त्याच्यानंतर हे हो घाला ना. समोर बस. आणि आईस्क्रीम हा आपला वीक पॉइंट आहे. घाला बस. आणि त्याच्यावर रेझिन्स. डन. आणि लिंबाचं काय करायचं मग? लिंबू वाटलं तर कोणाला ऍसिडिक सोडा सारखं हे पाहिजे तर ते तुम्ही लिंबू पिळून हे करू शकता. इफ यू वॉन्ट लेमन यू कॅन यूज इट, अदरवाइज यू डोंट यूज इट. ओके, otherwise you can have a lemon with water also. Yeah. Done. Write it down. लिहून घ्या साहित्य आणि कृती. ब्लूबेरी मिल्कशेक विथ आईस्क्रीम बनवण्यासाठी लागणारे साहित्य: केळ्याचे काप, ब्लूबेरी क्रश, साखर, दूध, व्हॅनिला आईस्क्रीम, फ्रेश क्रीम, सब्जा, मध, लिंबू आणि ब्लूबेरी. कृती: प्रथम मिक्सरच्या भांड्यात केळ्याचे काप घालून त्यामध्ये दूध, फ्रेश क्रीम, ब्लूबेरी क्रश, मध आणि साखर घालून सर्व मिश्रण नीट वाटून घ्यावं. एका सर्व्हिंग ग्लासमध्ये ड्राय ब्लूबेरी, सब्जा, केळ्याचं मिश्रण, व्हॅनिला आईस्क्रीम, ड्राय ब्लूबेरी आणि लिंबाचा रस घालून डिश सर्व्ह करावी. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला.
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.